नमस्कार मित्रमैत्रिणींनो, आज आपण करडीची पातळ भाजी बनवणार आहोत। त्यासाठी मी पावशेर करडीची भाजी स्वच्छ धुवून घेतलेली आहे आणि ती बारीक कापून घेतलेली आहे। ती आता ही कुकरच्या पाण्यात टाकलेली आहे। त्याच्यामध्ये अर्धा ग्लास पाणी टाकलेलं आहे आणि आपण त्याच्या आता 3 शिट्ट्या काढून घेणार आहोत। मिरच्या घेतलेल्या आहे, 10 लसणाच्या पाकळ्या घेतलेल्या आहे, ते मी आता खलबत्त्यात कुटून घेते। कुकरचं झाकण उघडून घेतलेलं आहे। आता ती भाजी शिजलेली आहे। आता ही भाजी हटवून घ्यायची, चमच्याच्या साहाय्याने ती भाजी चांगली बारीक करून घ्यायची। आता आपण गॅस पेटवून घेतलेला आहे, गॅसवर कढई ठेवलेली आहे। कढई आता गरम झालेली आहे। आता आपण 2 पळ्या तेल टाकून घेऊया। 2 पळ्या तेल टाकलेलं आहे। तेल गरम झालेले आहे। त्याच्यामध्ये एक छोटासा कांदा बारीक चिरून टाकलेला आहे। कांदा चांगला ट्रान्सपरंट होईपर्यंत आपण भाजून घेऊया, तळून घेऊया। ट्रान्सफर झालेला आहे। त्याच्यामध्ये आपण कुटलेली मिरची, लसूण, ही थोडीशी जिरे कुटलेले आहे, ते आपण याच्यामध्ये टाकून घेऊया। चांगलं परतून घेऊया, त्याचा कच्चेपणा दूर होईपर्यंत परतून घ्यायची। आता फोडणीचा खमंग असा वास सुटलेला आहे। आता आपण त्याच्यामध्ये घातलेली भाजी टाकूया। मिक्स करून घेऊया। आता आपल्याला ज्या प्रमाणात भाजी जितकी पातळ पाहिजे तर आपण कुकर थोडंसं आतून भाजी राहिलेली तो कुकर धुवून घेऊन त्याच्यामध्ये ते पाणी टाकून घेतलेलं आहे। आता अर्धा चमचा आपण असं याच्यामध्ये मीठ टाकूया। दोन 3 मिनिटं आपण हिला चांगली शिजवून घेऊया, म्हणजे तो मसाला त्याच्यामध्ये भाजीमध्ये एकदम चांगला शिजला गेला पाहिजे। आपण गॅस थोडा आपण आता बारीक करूया आणि 2-3 मिनिटं ती भाजी त्या मसाल्यामध्ये शिजू देऊया, म्हणजे भाजीला चव फार छान येते। बघा आता आपली भाजी तयार आहे खाण्यास। आता आपण गॅस विझूया। माझी रेसिपी जर मित्रमैत्रिणी तुम्हाला आवडली असेल तर माझ्या चॅनलला लाईक करा, सबस्क्राईब करा आणि जास्तीत जास्त तुमच्या मित्रमैत्रिणींना ही रेसिपी शेअर करा। धन्यवाद।